नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर प्रभाग क्रमांक 25 में सियासी सरगर्मियां तेज हो गई हैं। कांग्रेस के पूर्व लोकप्रिय नगर सेवक पुरुषोत्तम हजारे अब प्रभाग 25 से कांग्रेस के चारों उम्मीदवारों के सारथी बनकर चुनावी मैदान में उतर चुके हैं। प्रभाग 25 में कांग्रेस संगठन को नई मजबूती मिलती दिखाई दे रही है। जनता के बीच मजबूत पकड़ रखने वाले पूर्व नगर सेवक पुरुषोत्तम हजारे के नेतृत्व में कांग्रेस के चारों उम्मीदवार एकजुट होकर चुनावी संघर्ष में उतरे हैं। पुरुषोत्तम हजारे ने कहा कि मुझे प्रभाग 25 की जनता पर पूरा भरोसा है। कांग्रेस की चारों सीटें मैं जीत कर लाऊंगा और यह जीत पार्टी के भोलेनाथ को अर्पित कर उनका विजयी आशीर्वाद लूंगा, यही मेरा वादा है। पुरुषोत्तम हजारे की इस आत्मविश्वास भरे ऐलान के बाद कांग्रेस कार्यकर्ताओं में नया जोश देखने को मिल रहा है। प्रभाग 25 में चुनावी मुकाबला अब और भी दिलचस्प हो गया है। अब देखना यह होगा कि पुरुषोत्तम हजारे का दावा मतदाताओं की कसौटी पर कितना खरा उतरता है। नागपुर मनपा चुनाव 2026 में प्रभाग 25 पर सभी की नजरें टिकी हैं। मी जनतेची हाकच स्वीकारली आहे। जनताने म्हटलं की आपलं काँग्रेस जे आहे इथे याला पाठबळ द्या आणि चारही सीटा आम्ही इथं आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला सांगतो, जे प्रभाग 25 ची मायबाप जनता आहे, आम्हाला सगळे चारही जे भावी नगरसेवक आहे, होणारे नगरसेवक यांना आशीर्वाद देऊन राहिलेले आहे। आणि जे माझ्या राहिला मला कोणत्या नेत्याने आश्वासन दिलेलं नाही। मी भोलेनाथ आहे फक्त, मी शपथ घेऊन सांगतो मला कोणी आश्वासन दिलं नाही, परंतु मीच अगर काँग्रेसला हरवणार काँग्रेसचा माणूस तर त्यात अर्थ काय। म्हणून मी यांच्या माझ्या भावांच्या पाठीशी उभा आलो आणि मी यांना समोर घेऊन सांगितले मी रथ सारथी बनलो आणि हे लोक माझ्या मागे काय म्हणते बा रथावर बसले आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो भगवंताच्या कृपेने चारही सीटा आम्ही निवडून आणणार। पण असं कधी पुरुषोत्तम हजारे गद्दारी नाही, माझ्या रक्तात गुणामध्ये गद्दारी नाही। मी जे बोलतो तेच करतो, नाहीतर मी घरी बसलो असतो, मी कामात पण आलो। मग पहिल्या दिवसापासून मी त्यांच्यासा मी फॉर्म विड्रॉल घेतला, त्या दिवसापासून मी त्यांच्या सोबत उभा आहे आणि तुम्हाला हेही सांगतो की चारही सीटा आम्ही जिंकून आणून ते पार्टी घाटावर जे भोलेनाथ बसले त्या चरणामध्ये आम्ही अर्पण करू।